नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर महाराष्ट्रातील सर्वात अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर ह्या योजनेमध्ये कोण पात्र असणार आहेत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं। याच्यामध्येच आणखी पारदर्शकता आणण्यासाठी आता एक नवीन GR आलेला आहे, नवीन अपडेट आलेली आहे, म्हणजेच पैसे कोणाला मिळणार आहेत ते आपल्याला लवकरच कळेल। आपण हा GR एकदा पाहून घेऊया काय आहे तो। मी थोडक्यात आणि महत्त्वाचे मुद्दे त्या GR मध्ये आपल्याला दाखवतोय। तर बहिणींनो, हा GR आहे, याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी eKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत, म्हणजेच आपल्या eKYC करण्यासाठी मान्यता दिलेली आहे सरकारने। महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग आणि दिनांक दिसतोय तुम्हाला 18 सप्टेंबर 2025 या तारखेला हा GR आलेला आहे। प्रस्तावनामध्ये आपण पाहूया। याच्यामध्ये बघा, प्रस्तावनामध्ये आपल्याला राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणद्वारे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येईल। म्हणजेच आपल्याला हे जे पैसे आहेत 1,500 रुपये डायरेक्ट जसे यापूर्वी जमा होत होते बँकेत तसेच जमा होणार आहेत। याच्यामध्ये तिसऱ्या नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे बहिणींनो, हा बघू आपण। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी eKYC करणे बंधनकारक राहील। म्हणजे दरवर्षी प्रत्येक बहिणींना जून महिन्यामध्ये त्या 2 महिन्यामध्ये आपल्याला eKYC बंधनकारक राहणार आहे। जर आपण eKYC केली नाही तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं। ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलमध्ये जाऊन तुम्ही स्वतः eKYC करू शकता आणि तुम्हाला फ्लोचार्ट दिलेला आहे, म्हणजे फ्लोचार्टमध्ये eKYC कशा प्रकारे तुम्ही करू शकता ते देखील दिलेलं आहे। मी थोडक्यात आपल्याला eKYC कशी करायची ते सांगतो। या वेबसाईटमध्ये जायचं आहे, ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला मुख्य पानावरतीच, म्हणजे समोर आपल्याला eKYC बॅनर दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे स्वतःचा, त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। अल्फाबेट्स दिलेले असतात ते तुम्हाला टाईप करायचे जसे असतील तसे। त्याच्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा होय किंवा नाही मेसेज येईल। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला OTP टाकायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्डाचा नंबर त्यावरती तुम्हाला टाकायचा आहे, टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला एक OTP मिळेल। त्याच्यानंतर OTP मिळाल्यानंतर पुन्हा तो OTP तुम्हाला टाईप करायचा आहे आणि पुन्हा सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर आपल्याला सक्सेसफुल म्हणून असा जर मेसेज आला, यशस्वीरित्या पडताळणी पूर्ण झाली आहे, म्हणजेच आपल्याला हा मेसेज आल्यानंतरच आपल्याला 1,500 रुपये दर महिन्याला मिळत जाणार आहेत। त्याच्यानंतर खालील बाबी डिक्लेरेशन पाहायचं आहे आपल्याला। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत, होय किंवा नाही याच्यावरती क्लिक करायचं। म्हणजेच आपल्याला लक्षात आलं असेल बहिणींनो, या योजनेमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य, आपले वडील किंवा आपला पती किंवा इतर सदस्य जर आपल्या कुटुंबात सरकारी नोकरीत कार्यरत असेल किंवा निवृत्त झाला असेल, निवृत्त वेतन घेत असेल, त्यांना ह्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, होय किंवा नाही याच्यावरती क्लिक करायचे। म्हणजेच आपल्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त विवाहित महिला लाभ घेत असतील तर आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे।
तर बहिणींनो, ई-KYC आत्ता सध्या पोर्टलवरती चालू नाही आहे, ॲक्टिव्ह झालेली नाही आहे. ह्या 2 ते 3 दिवसात ही ॲक्टिव्ह होईल. तुम्ही घरबसल्या देखील ही ई-KYC करू शकता. जर जमलं नाही ई-KYC करायला तर आपण आमच्या ऑफिसला भेट देऊन ई-KYC करू शकता. आमच्या ऑफिसचा पत्ता आहे पुरंदर एंटरप्राइजेस, समृद्धी मल्हार बिल्डिंग, ऑफिस नंबर 23, ग्राउंड फ्लोअर, सासवड, नवीन कचेरीच्या समोर. जर अधिक काही आपल्याला माहिती हवी असेल ह्या योजनेबद्दल तर आपण कमेंट बॉक्सवरती मेसेज करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.